हॅलो मित्रांनो, नमस्कार. इंजिनियर एक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण काल मंगळवारसाठी ज्या लेवल दिल्या होत्या त्याचा आज आपण ॲनालिसिस करू. मार्केटमध्ये मुवमेंट कशी आली आणि काय झाले. तर मार्केट 9:15ला ओपन झाले. ही जी कॅन्डल बनवली इथे, त्या कॅन्डलपासून जवळपास वरच्या साईडला जवळपास 515 ते 625 जे मार्केटने प्रिव्हियस रेजिस्टन्स घेतला होता 620चा सोमवारी, हे इथं पण बघा 9:15च्या जवळपास 620च्या आसपास 9:15ला रेजिस्टन्स घेतला. त्यानंतर मार्केटने खालच्या साईडला मुवमेंट दिली. त्यानंतर परत मार्केटने तिथेच सोमवारी 11:45ला रेजिस्टन्स घेऊन परत खालच्या साईडला ब्रेक झालं मार्केट. आणि आज मंगळवारी पण बघा इथं मार्केट ओपन झालं 9:15ला. इथून 515 पासून ते 620च्या आसपास जाऊन जवळपास 100 पॉईंटची मुवमेंट देऊन इथं प्रिव्हियस रेजिस्टन्स घेतला, म्हणजेच 620चा रेजिस्टन्स घेतला. त्यानंतर मार्केट खाली आले आणि 22,550चा सपोर्ट 22,550च्या सपोर्टवर मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट दिवसभर एका रेंजमध्ये खेळत राहिले. एकाच रेंजमध्ये होते आज मार्केट. जवळपास प्रीमियम डिके पण होत होता. त्यानंतर जवळपास ह्या कॅन्डलने 3:15 जवळपास 550ची जी लेवल आहे 22,550ची ती ब्रेक केली. ही इथं बघा, हे 22,550ची लेवल 3:15ला ब्रेक केली. जवळपास मार्केट 1.5-2 तास तर भरपूर व्हॉलॅटिलिटी होती जवळपास. त्यानंतर कुठं 3:15ला एक मुवमेंट आली खालच्या साईडला आणि क्लोजिंग होताना मार्केट आपलं रेडमध्येच क्लोज झालेलं आहे. तर बघूया आपण गुरुवारसाठी काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स. मार्केटने आज आपला 22,550 हा सपोर्ट आहे एक नंबरचा 22,550चा, तो मार्केटने तोडून खालच्या साईडला क्लोजिंग दिली आहे जवळपास 22,525च्या जवळपास दिलेली आहे. तर बघूया सपोर्ट. हा तर सपोर्ट तुटलेला आहे 22,550चा सपोर्ट, एक हा तर तुटलेलाच आहे. त्यानंतर आता हा रेजिस्टन्स म्हणून काम करेल. तर फर्स्ट सपोर्ट राहील आपला 22,450चा 22,450 हा फर्स्ट सपोर्ट. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट आहे 22,300चा सपोर्ट नंबर 1. 22,450 हा सपोर्ट नंबर 1 राहील आणि सपोर्ट नंबर 2 राहील 22,300चा. जर मार्केट कोणत्या ना कोणत्या कारणावरून जर 22,450चा जो सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला तर मार्केट खालच्या साईडला सेलिंग घेऊन मार्केट 22,300पर्यंत जाऊ शकते. हे 2 सपोर्ट झाले. आणि रेजिस्टन्स बघूयात. जोपर्यंत मार्केट 22,620 हा दिसतोय ना, 22,620 हा जो रेजिस्टन्स आहे 22,620, तो जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत वरच्या साईडला मुवमेंट येऊ शकत नाही. जवळपास मार्केटने 2 दिवस 22,620ला रेजिस्टन्स घेतला आहे आणि तिथून मार्केट खाली वळले आहे. 22,620 रेजिस्टन्स नंबर 1. हा जर 22,620चा हा रेजिस्टन्स 1 जर तुटला तर मार्केट 22,800कडे वाटचाल करू शकते. तर मार्केटमध्ये आज IT सेक्टरमध्ये आपल्याला
जी हे सेलिंग पाहायला मिळाली आहे. आय टी सेक्टरमध्ये पाहू जो पर्सिस्टंट असेल तो जवळपास 2.5% कोसळला होता. त्याच्यानंतर HCL टेक असेल तो जवळपास 1% कोसळला होता. त्याच्यानंतर TCS असेल जवळपास 1.5% खाली पडून क्लोजिंग दिली आहे त्यांनी. त्यानंतर स्टील सेक्टरसुद्धा जवळपास रेडमध्येच क्लोज झाले आहे. हिंडाल्को जवळपास 3.5% म्हणजे 3.5% जवळपास क्लोजिंग म्हणजे बंद झाला आहे 3.5% पडून. त्यानंतर टाटा स्टील असेल 1% पडून बंद झाला आहे. त्यानंतर JSW स्टील असेल 1% बंद झाला आहे. त्यानंतर काही गोष्टी आपल्या मार्केटमध्ये या 2 दिवसात होणार आहेत त्या बघूयात काय काय आहेत. अमेरिकेचा Q4चा 2024चे आकडे येणार आहेत ग्रोथचे, GDP ग्रोथचे. तर त्यांना एक्सपेक्टेड आहे 2.3%ची. तर बघूया हे आकडे काय येतात अमेरिकेचे या 2 दिवसात येणार आहेत या आठवड्यात. त्यांना जो डाटा आहे तो 2.3%ची एक्सपेक्ट आहे. तसेच या आठवड्यात युरोपचा सुद्धा इन्फ्लेशनचा डाटा येणार आहे. त्याचासुद्धा ग्लोबल मार्केटवर परिणाम दिसेल. तसेच इंडियाचा 28 फेब्रुवारीला GDP डाटा येईल. Q3चा GDP डाटा जाहीर होईल. लास्ट क्वार्टरमध्ये आपला जो लास्ट क्वार्टरमध्ये GDP डाटा आहे ते 5.4% होता. ह्यावेळेस एक्सपर्ट म्हणत आहेत की आपल्या GDP डाटामध्ये सुधारणा होईल. अमेरिकेचा जो डाटा असेल तसेच युरोपचा इन्फ्लेशन डाटा असेल त्यावर मार्केटची दिशा ठरेल. हे जे आपलं गुरुवार आणि शुक्रवार राहिले, युरोप महत्त्वाचं आहे. तसेच अमेरिका आणि इंडिया या तिन्ही देशाचा जेव्हा आपला डाटा येईल तेव्हा मार्केटची दिशा ठरवता येईल.